आज भारतातील पहिल्या महिला शिक्षिका, समाजसेविका आणि कवयित्री असलेल्या सावित्रीबाई ज्योतिराव फुले यांची जयंती 3 जानेवारी 1831ला साताऱ्यातील नायगाव येथे खंडोजी नेवासे आणि लक्ष्मीबाई यांच्या पोटी जन्मलेल्या सावित्रीबाईचा विवाह 1840 साली वयाच्या अवघ्या 9व्या वर्षी क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्यासोबत झाला. ज्योतिबा फुले म्हणजे एक थोर व्यक्तिमत्व. लग्नापूर्वी काहीही न शिकलेल्या सावित्रीबाईंनी लग्नानंतर एका वर्षातच ज्योतिबांच्या प्रेरणेने शिक्षणास सुरुवात केली. 1848 साली पुण्याच्या भिडे वाड्यात मुलींची पहिली शाळा सुरू केली, तर 1849 साली मुस्लिम महिलांनाही शिक्षित करण्यासाठी शाळा काढली. त्यानंतर 1853ला गर्भवती, बलात्कार पीडित महिलांसाठी बालहत्या प्रतिबंध गृहाची स्थापना करून 1873 रोजी ज्योतिबारावांनी स्थापन केलेल्या सत्यशोधक समाज संस्थेत महिलांच्या प्रमुख बनल्या. तसेच 1893 रोजी सासवड येथे झालेल्या सत्यशोधक परिषदेचे अध्यक्षपदही त्यांनी भूषवले. आज भारतातील प्रत्येक स्त्री शिक्षण घेऊ शकते, हव्या त्या क्षेत्रात काम करून आपला लौकिक निर्माण करू शकते, ते फक्त सावित्रीबाईंचा त्याग आणि स्त्री शिक्षणासाठी त्यांनी केलेल्या संघर्षामुळेच.